आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये एक चर्चा आहे की ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झालेला आहे. तुम्ही कशा प्रकारे बघता याकडे? छगन साहेबांवर अन्याय झाला हे निर्विवाद सत्य. ज्यांनी छगन भुजबळांची कारकीर्द बघितली आहे, मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून त्यांना 85 साली लढताना बघितलं आहे. तेव्हा विधानसभेमध्ये एकटा आमदार हा काय करू शकतो ह्याचं महाराष्ट्रभर पुढच्या भविष्यात उदाहरण राहील असे छगन भुजबळ. हा एकटा माणूस 7-7 दिवस हाऊस बंद पाडायचा. आत्ताच्या लढाईतही स्वतःच्या अंगावर घेऊन ते लढले. विषयात मला जायचं नाही आहे, काय विषय होते ते ठीक आहे, ते लावले गेले, सत्ताधाऱ्यांनी लावले, सत्ताधाऱ्यांनी छगन भुजबळांना पुढे केलं आणि त्याच सत्ताधाऱ्यांनी छगन भुजबळांची मान कापून टाकली. कुठेतरी असं वाटतं तुम्हाला पक्षांतर्गत जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमुळे? मला पक्षाभिक्षाशी काही घेणं देणं नाही. प्रश्न हा आहे की वय वर्ष 75, तुमच्याकडे लढायला माणूस नव्हता तेव्हा तुम्ही छगन भुजबळांना पुढे केलं आणि आज जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही उचलून बाहेर फेकून दिलं. त्यांचा काही दोष, त्यांचे काय जे काही दोषांबद्दल बोललं जातं ते तर 5 जण आहेत तुमच्याकडे. मग तुम्हाला हसन मुश्रीफ चालतात, तुम्हाला बाकीचे सगळे चालतात, मग छगन भुजबळ का नको? त्यांनी स्वतः देखील खदखद व्यक्त केली. माणसाला वाईट वाटणार ना की सगळ्यांना अंगावर घेऊन मी लढलो आणि तुम्ही नेमकं मलाच बाहेर फेकून देता. तुम्हाला असं वाटतं दिल्लीचं जे नेतृत्व आहे भाजपचं, त्यांनी शॉर्ट्स यादीमध्ये छाननी करताना काही नावं वगळले? त्यांनी जर यादी केली असती तर गोष्ट वेगळी. त्यांनी यादी केलेलीच नाही. तसं मग पक्ष नेतृत्वाने जाहीर करावं की आम्हाला बीजेपीच्या वरिष्ठांनी सांगितलं यांना घेऊ नका म्हणून. सुधीर मुनगंटीवार यांना देखील डावलण्यात. ते त्यांचा बीजेपीचा प्रश्न आहे, तो आमचा प्रश्न नाही, तो सोडून द्या. छगन भुजबळांबद्दल एक आपुलकी आहे. शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो आहे, त्यांचा स्वभाव जवळनं बघितला आहे, त्यांची बंडखोर वृत्ती बघितली आहे, त्यांचा लढवय्या स्वभाव बघितला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एक आपलेपण आहेत. शेवटी त्यांच्याबरोबर आम्ही राहिलो आहे, दिवस काढलेत, त्याच्यामुळे आहे आपलेपण आहे. मी कधीच नाकारत नाही आणि मी आज नाही, मी पहिल्यापासून सांगतो की छगन भुजबळांबद्दल एक मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी आपलेपण आहे आमच्या. ही चर्चा आहे की ते ओबीसीचं एक मोठं नेतृत्व आहे आणि भविष्यात ती स्पर्धेत देखील होऊ शकतात, म्हणून आत्ताच बाजूला केलं तर बरं. तरी का बाजूला केलं, कशाला बाजूला केलं, काय त्यांच्या मनात आहे ते मला माहीत नाही. प्रश्न एवढाच आहे, त्या माणसावर अन्याय झाला. आपण बघू शकतो की जितेंद्र आव्हाड आहे, अनेक वर्षे त्यांनी देखील छगन भुजबळ यांच्यासोबत एकत्र काम केलेलं आहे. त्यांना देखील वाटतं की आजच्या क्षणाला कालचा जो विस्तार झाला त्यामध्ये त्यांना स्थान न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर एक मोठा अन्याय झाला. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.